हाय फ्रेंड्स, हाउ आर यू? एक्चुअली मैं तो फाइन हूँ। टेकड़ी का सब देख के निकल गए क्योंकि वहाँ रेड अलर्ट था। ज़्यादा कुछ देखने को नहीं मिला, लेकिन उसमें भी हम हैप्पी है जो मिला और सही था। अभी हम टेकड़ी से मुन्नार जा रहे हैं। टेकडीवरून मुन्नारला चाललोय। हे 91 किलोमीटर असेल साधारणतः। त्यासाठी 3 तास लागतील आम्हाला प्रवास करायला, मे बी जास्तही लागू शकतात, डिपेंड ऑन रस्ता, कारण आम्हाला रस्ता माहीत नाही ना कसा असेल। सो आम्ही चाललो आहे तिकडे। हा टेकडीवरून मुन्नारला जाण्याचा रस्ता ॲक्च्युली कन्स्ट्रक्शन पण चालू आहे, त्यामुळं काही सांगता येत नाही रस्ता कसा असेल। खूप ठिकाणी आम्हाला चांगला रस्ता भेटला आणि खरं वाव, केरळचे रस्ते ना खूप मस्त आहेत। खूप म्हणजे पोटातलं पाणीही हलत नाही अशा प्रकारे आहेत। आणि काय काय आहे थोडंफार, पण तिथे कन्स्ट्रक्शन चालू आहे, ते पण लवकरात लवकर होतील चांगले रस्ते, होप सो। हा पूर्ण पार्ट आपल्याला दिसतोय ना, पूर्ण एरिया तो टेकडी टू मुन्नार जाणार आहे। बघा हे आजूबाजूला नारळाची खूप सारी झाडं। थँक्यू। आम्ही विचारत आहे की बाबा कोची कुठे काय कसं आहे। हा तिथला ब्रिज आहे एका नदीवरचा, त्या ब्रिजवरून चाललो आम्ही। नारळाची घनदाट जंगलासारखी झाडं आहेत, तरी पण आम्हाला इथे नारळ महाग भेटला। आय डोंट नो कसं काय, आम्हाला वाटलं होतं इथं आल्यानंतर नारळ स्वस्त भेटेल। केरळला आलो, नारळ सगळ्यात जास्त असतात, बट महाग भेटला। म्हणजे सुपारीची पण खूप साऱ्या प्रमाणात झाडं आहेत। इथलं वातावरण खूप सुंदर, नॅचरल हवा, विदाउट पोल्युशन हवा भेटते छान प्रकारे। ॲक्च्युली हे रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळे आम्ही थोडं स्लो चाललो आहे। कदाचित आम्हाला लेटही होईल जायला। आणि आता कसं रेनी सीझन असल्यामुळे पाऊस जास्त प्रमाणात आहे। आम्ही एका हॉटेलवाल्याला विचारलं होतं, त्यांनी सांगितलं टेकडीला तर रेड अलर्ट दिला आहे, त्यामुळे तुम्ही कोणतेही वॉटर स्पोर्ट नाही करू शकत आहे। तसंच मे बी मुन्नारलाही थोडाफार प्रमाणात असेल असं ते बोलले होते। ही बाजूला दिसते ना, सुपारीची शेती आहे, सुपारीची। ओके, वाहनं तर सगळीकडे सेम असतात ना, जसं आपण बघतो। इथे बघायला गेलं तर खूप साऱ्या प्रमाणात चर्च आहेत, मस्जिद आहेत, मंदिरं आहेत। ज्यांना या सगळ्यांची आवड आहे तेही पाहायला इकडे येऊ शकतात। तिथे आम्ही ना चहापत्तीची शेती केलेली, चहापत्तीची शेती, तिथे आम्ही फोटो काढत होतो, व्हिडिओज काढत होतो। छान छान सीन आहे तिकडे आणि खूप जास्त प्रमाणात चहापत्तीची शेती केली जाते इथे। प्रत्येक डोंगरावरती तुम्ही पाहत आहे तर प्रत्येक डोंगरावरती चहापत्ती अशी आहे। त्या डोंगराला न पोखरता, न सरळ करता त्याच डोंगरावरती केल्यामुळे ती एवढी सुंदर आणि प्रकट सुंदर दिसते। जिकडे बघाल, जिकडे नजर जाईल ना, तिकडे ती शेती आहे। आणि त्याच्यामधून हा रस्ता एक हेअर पिन शेप और हेअर बेंड शेपचा रस्ता आहे। त्याच बाजूला हे नदी आहे, त्यामुळे हा सीन अफलातून आहे।
म्हणजे तिथं असं एवढं सुंदर अनुभवायला भेटतं ना, खूप भारी वाटतं त्या बघून. हिरवीगार जंगलासारखी शेती. आभाळ पण आलं होतं, पाऊस येण्याची शक्यता आहे थोड्या वेळामध्ये. जर आम्ही लवकरात लवकर मुन्नारला नाही पोहोचलो तर आम्ही खूप जास्त प्रमाणात भिजून जाऊ, कारण काल टेकडीला येतानाही असंच झालं. आम्ही अक्षरशः हॉटेलपर्यंत जाईपर्यंत खूप खूप प्रमाणात भिजलो होतो. आता पण हा सीन थोडाफार तसाच वाटतोय की जाईपर्यंत आम्ही भिजू. आभाळ येतंय जातंय आणि हे पांढरं शुभ्र आभाळ. वाव, मला आभाळाचे फोटोज व्हिडिओज काढायला फार आवडतात आणि ग्रीनरी पण फार आवडते. हे बघत आहे ना तुम्ही, किती सुंदर दिसतंय सगळं. आम्हाला असं वाटलेलं केरळला जाताना आमचा लँग्वेजचा प्रॉब्लेम होईल, कारण आम्हाला तिकडची लँग्वेज येत नाही. आपण मराठी लोक, त्यामुळे थोडंसं इम्पॉसिबल आहे, पण हिंदी आपल्याला जमतं. आणि तिथल्याही टुरिस्ट पॉईंटवरती खूप लोक असे आहेत त्यांना हिंदी येते, त्यामुळे तिथे गेल्यानंतर लँग्वेजचा मला नाही वाटत एवढा मोठा इश्यू होत असेल. आम्हाला तर नाही झाला बिलकुल इश्यू. बघा आता पांढरं शुभ्र आभाळ नितळ झालं, म्हणजे जे अधळचं आभाळ आलं होतं ते निघून गेलं. बरोबर, म्हणजे आम्हाला आपल्याला त्यांची लँग्वेज समजत नाही आहे, पण आपण जे क्वेश्चन हिंदीमध्ये विचारतो त्याचे प्रॉपर ते आन्सर करतात आपल्याला. आम्ही ते थांबलो होतो, त्यामुळे खूप साऱ्या फोटो काढले, खूप म्हणजे खूप. कारण हा सीन फार आवडला होता. हे भारत देशाच्या आकाराचा नकाशा वाटतोय, जसं ते पाणी पसरलंय ना, ते सेम मॅपसारखं पसरलंय. हे बघताय तुम्ही, बघा पूर्ण प्रॉपर मॅप वाटतोय तो, जर वन साईड आपण फोकस केला किंवा बघितला तर. इथे आम्ही असं उभं राहून व्हिडिओज काढत होतो. मला स्टार्टिंगला माहीतच नव्हतं हा माझा व्हिडिओ काढतोय. मला वाटलं फोटो काढतोय म्हणून मी पोज देत होते, नंतर समजलं व्हिडिओ काढतोय. थोडंफार मी पण ॲक्शनच्या मूडमध्ये आले होते. काय पण फालतू डायलॉग ॲक्शन करत राहतो. जे बोलेल ते मी करायला चालू केलं त्याने. तो पण ॲक्शन करत होता. कारण तो सीन आम्हाला आवडला होता ॲक्च्युली जास्त. फार एन्जॉय केला आम्ही दोघांनी तिथे. आणि हे आम्ही फोटोशूट केलं आहे तिथे दोघांनी एकमेकांचा. आणि जे टुरिस्ट येतात त्यांच्याकडून आम्ही आमचे फोटो पण दोघांचे काढून घेतले. हा फोटोशूट संपला आणि काही वेळानंतर आम्ही मुन्नारला पोहोचलो. जे जाऊन आम्ही हॉटेल पाहिलं, हॉटेल घेतलं आणि तेवढ्यातच पाऊस एवढा भयंकर प्रमाणात आला ना, आम्ही बाहेर कुठेही जाऊ शकलो ना. आम्ही ठरवलं ते एखादं स्पॉट बघून होईल, पण नाही जाऊ शकलो कारण पाऊस आला. म्हणजे अजून थोड्या वेळाने जर पाऊस कमी झाला तर एखादा स्पॉट आम्ही कव्हर करायचा प्रयत्न करूच नक्की. हे मुन्नार आहे, मुन्नारचं मार्केट ॲक्च्युली. मुन्नारच्या मार्केटच्या जवळच आम्हाला हॉटेल भेटलं. तिथे खूप सारे हॉटेल्स आहेत आणि बजेटमध्ये पण हॉटेल आहेत. तसं काही नाही की हेवी प्रायजेस असते. तिथे व्हेकल्स पण खूप साऱ्या प्रमाणात भेटतात. तिथले लोकल लोकही आपल्याला हेल्प करतात हॉटेल घेण्यासाठी. एजंट लोक पण फिरत असतात, जे आपल्याला हॉटेल हवं असेल तर बजेटेबल हॉटेल देत असतो. आम्ही पण तिथं जाऊनच हॉटेल सर्च केलं आणि घेतलं आणि बुक केलं. आणि हा पाऊस खूप प्रमाणात पाऊस आला, त्यामुळे मी ॲक्च्युली गॅलरीमधून व्हिडिओ शूट केलं आहे.
तिथला मुन्नारच्या मार्केटचा। थँक्यू सो मच। असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। असेच मी नवीन पुढचे केरळचे व्हिडिओ घेऊन